हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की छोट्या मुलांना अभ्यासाचा स्ट्रेस येऊ नये, त्यांनी अभ्यासाचा ताण घेऊ नये यासाठी आपण काय काय करू शकतो। कुठल्याही पालकांना असं वाटतं की आपलं मूल, आपलं पाल्य हे जीवनात पुढे गेलं पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, या चांगल्या पर्पजनेच ते त्याला कुठलंही काम सांगत असतात। पण तरीही नकळत आपण मुलांचा स्ट्रेस वाढवत आहोत का, आपल्यामुळे त्यांना ताण येतोय का, हे बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही। याचं कारण असं की छोटे मुलं स्वतःला पूर्णपणे एक्सप्रेस करू शकत नाहीत, कारण ते छोटे असतात। आपण कुणाला सांगू शकतो याची भीतीसुद्धा त्यांना वाटते। बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं शाळेतनं आल्या आल्या कुठलेही पॅरेंट्स, फॉर एक्झाम्पल आता जर का मी हे सांगत असेल तर मलासुद्धा अनेक गोष्टी ही शिकण्याची गरज आहे। कुठल्याही पालकाला एक काय म्हणू शकतो आपण की कुठलाही पॅरेंटिंग हे परफेक्ट नाही आहे। कुठलंही मूल शाळेतनं आल्यानंतर त्याला होमवर्क विचारला जातो, आज काय काय होमवर्क दिला आहे, तो लगेच आपण करूया असंही सांगितलं जातं। छोटं मूल असतं, त्याचा मेंदूसुद्धा छोटा असतो, त्याचं मनसुद्धा छोटं असतं। आल्यानंतर त्याला रिलॅक्स होऊ दिलं पाहिजे। येस, छोट्यांना सर्वात जास्त गरज असते रिलॅक्स होण्याची। आल्या आल्या त्याला ज्या गोष्टी आवडतील त्याच गोष्टींची त्याच्यासोबत चर्चा झाली पाहिजे। तुला आज कोणते मित्र भेटले, तुला टिफिन आवडला का, तू पूर्ण खाल्ला का। त्यानंतर अशाच काही प्लीझंट किंवा आनंददायी गोष्टी, यामध्ये आल्या आल्या त्यांचं नाश्ता करणं होईल, हायड्रेटेड त्यांना ठेवलं गेलं पाहिजे। पाणी आपण देऊ शकतो आल्यानंतर, समर डेजमध्ये लेमन वॉटरसुद्धा देऊ शकतो। जवळपास 1/2 ते 1 आवर आपण त्याला रिलॅक्स होण्यासाठी देऊ शकतो। येस, त्यानंतर त्यांना आपण होमवर्क सांगू शकतो, हे स्केड्यूलमध्येच असलं पाहिजे। येस, होमवर्क केला तर तुला खेळायला जाता येईल किंवा खेळता येईल असं आपण सांगू शकतो। होमवर्कसुद्धा अगदी टोटलच झाला पाहिजे असं नाही, कारण आपण आज बोलतोय ते छोट्या मुलांविषयी, बिलो 4 स्टँडर्ड असं सुद्धा आपण म्हणू शकतो। मग 80% 60% होमवर्क झाल्यानंतर त्यांना खेळायला द्यायला हवं। बऱ्याच वेळेला खेळण्याला इतकं महत्त्व दिलं जात नाही, बट हे रॉंग आहे। छोटे मुलं खेळलेच पाहिजे, बिकॉज जेव्हा ते एकमेकांमध्ये मिक्स होतील तेव्हा त्यांच्यामध्ये सोशलनेस वाढतो, त्यांचा स्ट्रेस कमी होतो, एकमेकांशी कसं ट्युनिंग जमवावं हे त्यांना समजतं आणि याचाच फायदा त्यांना स्टडीमध्ये, करिअरमध्ये सुद्धा होतो। आणखी काही अनेक टिप्स आहेत, तुम्हालाही काही जाणवत असतील तर नक्की सांगा। बाकीच्या टिप्स आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।